या बाय. पारू पारू तू काय आलीस? सॉरी, कधी आलीस? काय झालं? का आली म्हणजे? सावित्री आत्याकडे तुम्हीच निरोप दिला ना कापी हवी म्हणून. ओ क्या मी विसरलोच कम्प्लिटली पारू. ऍक्च्युली काय झालं ना, मी तिच्याशी बोलत होतो ती. पारू तुला माहितीये तिचा आवाज इतका गोड आहे ना की असं मी लिटरली हरवून गेलो. असं वाटत होतं फक्त ऐकत राहावं. पारू मी तुझी आणि तिची सुद्धा एकदा भेट करून देणार आहे. खूप छान आहे ती मुलगी. म्हणजे त्या लोगोवर जे डोळे आहेत ना त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात तिचे डोळे अजून खूप सुंदर आहेत. जबरदस्त मुलगी आहे ती. त्या हरीशनी तिला फोर्स केलं होतं फोटो काढायला, म्हणून तिने फोटो काढला आणि आज बघ किर्लोस्कर कंपनीसाठी तिचे डोळे किती लकी आहेत. आय एम शुअर तिचा हात पण लकी असणार आहे. का? तिच्या हातचा मार खाल्लाय का तुम्ही? पण तिच्या हाताचा स्पर्श अनुभवण्यासाठी तिच्या हाताचा मार खावा लागला तरी चालेल असं. माझा आता यो. सॉरी. पण पारू मी तर विचार करतोय तिच्या ओठांचा फोटो सुद्धा आहे ना आपल्या लिपस्टिकच्या लोगोसाठी वापरावं. काय वाटतं तुला? वापरा ना, वापरा. है ना? हा, वट कान नाक समजा वापरा. हा. पारू तुझे कानातले कुठे आहेत पारू? कानातले कुठले? तू आज घालायला विसरलीस का? काय काढून ठेवलेस? घ्या. अरे मित्रांनी इतकं प्रेमाने एखादं गिफ्ट दिलंय ते जवळ बाळगण्यासाठी, असं कुठेही काढून ठेवण्यासाठी नाही. का तुला ते गिफ्ट आवडलंच नाहीये म्हणून तू घातलं नाहीयेस? काही हरकत नाही. तू एक काम कर, ते कानातले घेऊन ये, आपण ते रिप्लेस करू आणि तुला जी हवी ती डिझाईन घेऊया. आणि जर का तुला पण तू रडू नकोस ग. तू रडतेस कशाला पारू? मी तुला चिडून बोललो नाहीये, मी प्रेमानेच सांगतोय तुला. तुला खरंच ती डिझाईन आवडली असेल तर नको घालू तू. पण तू कानातलेच घालू नकोस. पण प्लीज तू रडू नकोस ग पारू. पारू माती खाली वाटतं. अरे हो, या ना. सांगताय काय? आधी सांगितलं असतं तर गाडी पाठवली असती तुमच्यासाठी. हो हो, आम्ही वाट बघतोय. या. काय गायलं? कोण येत? कोणासाठी गाडी पाठवायची होती? अरे गुरुजी येत आहेत, बऱ्याच दिवसांनी शहरात आले आहेत ते. अरे वा, हे बरं झालं. बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट होईल. हो ना. हे बघ आलेच. या. नमस्कार. बसा बसा. गुरुजी, जरा माझ्याबद्दल काहीतरी सांगा ना, म्हणजे ना चांगलं बोला. चांगलं बोलू? वा, चेहऱ्यावर ना थोडं जास्तीचं तेज दिसतंय मागच्या वेळेपेक्षा. वाईट संगत कमी केल्याचा हा परिणाम आहे. करेक्ट. आता आणखीन एक सांगू? हा? लोभ कमी करा, म्हणजे ते तुमच्यासाठी चांगलं असेल. बापरे, लोभ? म्हणजे मी पारूचं कानातले हिसकावून घेतलं हे गुरुजींना कळलं की काय? प्रीतम, प्रिया, नमस्कार करा. हो, चल. गुरुजी. औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा. वा, तू खूप गुणी आहेस. नशिबवान आहेस की तू किर्लोस्करांच्या घरची सून झाली आहेस. आणि बर का अहिल्या देवी, अशी गुणवान मुलगी या घराला सून लाभली हे या घराचं सौभाग्य आहे बर का. करेक्ट. परंतु हे मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे. नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. ऐकलंस का प्रिया, गुरुजी काय म्हणतायत ते? माझ्यावर लक्ष ठेवायची गरज आहे, म्हणजे माझी आणखीन काळजी घ्यायची गरज आहे. इनडायरेक्टली ते असं म्हणतात ना की तुझं प्रेम कमी झालंय माझ्यावरचं. असो,
अहिल्यादेवी, आदित्यला तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं आहे. पण मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार. गुरुजी, आदित्यच्या मागे ही जी काय संकटांची मालिका लागली आहे त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एक कायमस्वरूपी उपाय सांगा ना. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याचं सुरक्षा कवचच त्याची रक्षा करेल, आणि ती एक मुलगी आहे. हे मी मागच तुम्हाला सांगितलेलं आहे. गुरुजी, पण कोण आहे हे आदित्यचं सुरक्षा कवच? कोण आहे ही मुलगी? अजून तरी आम्हाला सापडलेली नाहीये, काही कळतच नाहीये. कळेल. योग्य वेळ येताच सगळ्या गोष्टी नितळ पाण्याइतक्या स्वच्छ होती. धुकं फार काळ टिकत नाही, परंतु आपण खबरदारी घ्यायची असते. येणारा काळ वाईट आहे. एक मोठं संकट आदित्यवर येऊ शकतंय. गुरुजी, आईबाप म्हणून आम्हाला सुद्धा हे त्रासदायक आहे हो. म्हणजे आदित्यच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित राहिलं तर आम्ही सुखात राहू. म्हणजे त्याच्या सुखातच आमचं हे सुख आहे ना. होईल, सगळं व्यवस्थित होईल, चिंता करू नका. पण तुर्तास घरातल्या देवघरामध्ये एका छोट्याशा मूर्तीची स्थापना करणं गरजेचं आहे. मूर्ती माझ्याकडे आहे, ती मी देतो. तेव्हा अहिल्यादेवी, ती मूर्ती घ्यायला आदित्यला पाठवा आणि त्याच्याच हातून त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून द्या. बरं, वाटलं तर मी सुद्धा येईन आदित्यसोबत. हो, या की. बर, मी येऊ? हो, मी येते तुम्हाला बाहेर सोडायला. आदित्य सरांनी पुढच्या येळी कानातले घालून ये असं सांगितलं आहे, पण ते तर दामिनी मॅडमनी काढून घेतले. मग आता ते दामिनी मॅडमना परत कसे मागू? पारू, प्रिया मॅडम आलेत. सावित्री आत्या, पारू, प्रिया मॅडम आल्या म्हणजे? ते तुम्ही अचानक आलात ना, त्यामुळे. अचानक म्हणजे? मी किचन मध्ये येतच असते ना. हो, पण मला आलेच. मुली, तू जरा काळजी घेणं गरजेचं आहे. नवऱ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. प्रिया मॅडम, काय झालं? हारू, अगं मगाशी गुरुजी आले होते. गुरुजी आले होते? बरोबर आहे, मी इकडे असल्यामुळे मला कळलंच नाही. नाहीतर मी बी आले असते त्यांना भेटायला. काय म्हणले गुरुजी? मला आशीर्वाद देताना गुरुजी म्हणाले की प्रीतमवर लक्ष देण्याची गरज आहे. ते त्यांना काय बोलायचं होतं ते नक्की कळलं नाही, पण ही गोष्ट माझ्या मनातून जातच नाहीये. प्रिया मॅडम, गुरुजींनी सांगितलं आहे की प्रीतम सरांवर लक्ष ठेवा. ह्याचा अर्थ तुम्ही नका चुकीचा घेऊ. ते सहज बोलले असतील, तुम्ही नका काळजी करू. पारू, तू प्रीतमची मैत्रीण आहेस ना? तू मला सांग ना, प्रीतम काही चुकीचं वागत नाहीयेत ना? माझ्यापासून काही लपवत नाहीयेत ना ते? प्रिया मॅडम, अहो किती काळजी करताय तुम्ही. मला खात्री आहे प्रीतम सर काहीच चुकीचं करणार नाहीत. बोला अहिल्यादेवी, कसलं वादळ उठलंय मनामध्ये? गुरुजी, तुम्ही कायमच किर्लोस्कर कुटुंबाला योग्य ती वाट दाखवत आलात. तसुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आदित्यच्या आयुष्यात अनुष्का नावाचं एक मोठं वादळ आलं होतं, पण सुदैवाने ते टळलं. तुम्ही नेहमी म्हणता आदित्यच्या सुरक्षा कवचाबद्दल,
पण कोण व्यक्ती आहे, कुठे आहे, काहीच माहित नाहीये. आणि त्यामुळे मला सतत आदित्यची काळजी वाटत राहते. गुरुजी खरं सांगा, आदित्यच्या जीवाला काही धोका तर नाही ना? आईला देवी जीवन क्षणभंगूर आहे, पण अनंतही आहे. अहो, हे सगळे खेळ तो घडवतो, परमेश्वर वरती बसलाय तो. मग आपण का काळजी करायची? हे बघा, प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही. नका विचार करू जास्त, आपण काहीतरी मार्ग काढू. हो, पण ती मूर्ती घ्यायला 2 दिवसात या हं. कारण येणारा काळ हा तुमच्या कुटुंबासाठी आणि विशेषतः आदित्यसाठी खडतर आहे. पण आपण सांभाळून राहू. हे बघा, दिशा आणि अनुष्काच्या मोठ्या संकटातून तुम्ही परिवाराला वाचवलेलं आहे, पण त्याही पेक्षा मोठं संकट तुमच्या परिवारावर येऊ घातलेलं आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहणं आवश्यक आहे. शेवटी देवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव आहेच ना. पण त्याचबरोबर आपलं कर्मही आपल्या सोबत असतं. नका चिंता करू, सगळं व्यवस्थित होईल. अहो, तो आहे ना पाठीशी. येऊ मी? हो. शी, ते गुरुजींना पण आजच टपकायचं होतं. बर, टपकले ते टपकले, पण मला वाईट बोलायची काय गरज होती? लोभ नसावा, कशाला नसावा? आता चांगलं सुद्धा बोलले की तुमच्या चेहऱ्यावर तेज आलंय. बापरे, तसं असेल तर गुरुजींना सगळं खरं कळतं. म्हणजे पारूकडून मी कानातले हिसकावून घेतले हे सुद्धा कळलं असेल का? काय चहा कुठे? दामिनी मॅडम, ते कानातले माझे आहेत. प्लीज मला परत द्या ना. बाई, तू ते कानातले मागायला आलीयस परत माझ्याकडे? तुझी हिम्मत कशी होते ग पारू? हा, हे बघ, ते कानातले तुझे नाही आहेत हा पारू. ते कानातले ना खूप महाग आहेत, हे मला माहितीये. आणि एवढे महाग कानातले घालायची तुझी लायकी नाहीये. आणि विकत घ्यायची तर त्याहूनही नाही. आमच्या घरात साधी मोलकरी नाहीस तू, कळलं ना? मला तरी वाटतं कुठेतरी चोरीच केली असणार आहेस तू. नाही, चोरी करायची असेल तर तू याच घरात केली असणार, कारण 12 आणि 24 तास तू इथेच असतेस. हे बघ, आमची वस्तू होती, आम्हाला मिळाली. तेव्हा आता परत एकदा जरी त्या कानातल्यांचा विषय काढलास ना, डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देईन ना तुला. निघ. दामिनी मॅडम, ते माझे आहेत. बापरे, ठीक आहे, ते कानातले तुझे आहेत. पावती दाखव, किंवा एखादं बिल असेल ना त्याचं, दाखव. आहे? मग चोरी केलीस का पारू? नाही. अगं, तू विकत नाही घेतले, चोरी नाही केली. ओ, अच्छा, कुणीतरी दिले आहेत का तुला ते कानातले? पारू, मला खरं खरं सांग हा, ते कानातले तुला कोणी दिलेत? पारू, नाही येत ऐकू. ते कानातले कोणी दिलेत तुला? तुझ्या बापानी, त्या मारुतीने दिलेत का? त्याला विचारू मी? नाही दामिनी मॅडम, भालामध्ये कशा पायी पडताय? नाही, मला आज त्या कानातल्यांचा सोक्ष मोक्ष लावायचाच आहे. मी विचारतेच, हे कानातले कोणी दिले? नाही मारुती. दामिनी मॅडम, नको. नाही बघा, मारुती, विनंती शांत करते. मारुती, त्यांना सांगू बघा, विनंती करते. हात थोडे. काय मॅडम? बरं झालं आलास. मारुती, मला सांग, यंदाचा गुढीपाडवा तुमच्यासाठी खूप स्पेशल असेल ना? जोमात गेला ना, मज्जा केली ना तुम्ही? काय? नाही,
काही कळलंच नसेल तुम्हाला है ना. मला सांग मारुती, या पाडव्याला तू काही सोन्याची खरेदी केली आहेस का रे? काय मॅडम चेष्टा करताय काय? अहो सोन्याचे भाव बघितले नाही का तुम्ही? आता आमच्या सारख्याच्या सुद्धा आईपतीत नाही राहिलं सोनं. मग कुठलं घेताय? मग ही पारू माझ्याकडे काय मागते अरे? तुझ्या पोरीला जरा विचार काय मागते ते. भारू, तू दामिनी मॅडम कडे काही मागत होती का? नाही बा. नाही. हा, नाही म्हणाली काही. पारू जरा मोठ्याने बोल ना. काय आहे, दरवेळेस जसं तुला ऐकू येत नाही ना, मग मला मोठ्याने बोलावं लागतं, तसं आज मला ऐकू येत नाहीये. त्यामुळे तू थोड्या मोठ्याने नाही म्हणशील का, म्हणजे मला ऐकू येईल. नाही. नाही ना, जा मग कामाचं बघ. निघ. आलेच. तुला वेगळं सांगायचं. नाही जातो. शी, कोणाच्याही कामाचे नव्हते ते कानातले. ना तिला मिळाले ना मला. काय माहिती कोणाच्या नशिबात आहे. तुझे कानातले कुठे आहेत पारू? अरे मित्रांनी इतकं प्रेमाने एखादं गिफ्ट दिलंय ते जवळ बाळगण्यासाठी, असं कुठेही काढून ठेवण्यासाठी नाही. सकाळी तर घातले होते कानातले, मग आत्ता का काढले? आई बोला, भगवान बोला. बोल, का बोललं थोडे अर्जंट? हे बघ, मला काय म्हणायचंय, तू ज्या आयडियाज दिल्यात ना त्या बूमरँग होऊन माझ्यावरच उलटणार नाही ना? म्हणजे काय झालं, मी तिला एक गिफ्ट दिलंय आणि ती ते गिफ्ट वापरत नाहीये. म्हणजे ती तू दिलेलं गिफ्ट नाकारते? नाही, म्हणजे नाकारत. कोण आहे रे ती? म्हणजे तू दिलेलं गिफ्ट नाकारते? एवढा ॲटिट्यूड आहे तिच्यात? हळू आहे ते कोण? मला सांग तरी यार एकदा, मी बघतो तिच्याकडे. कोण आहे सांग मला. हे बघ, ॲटिट्यूड वगैरे नाहीये. बेसिकली ना तिला माझ्या कुठल्या तरी गोष्टीचा राग आला असणार आहे. म्हणजे ती तुला ॲटिट्यूड दाखवते आणि तुला असं वाटतं की तिला राग आलाय. केवढा प्रेमात आहेस रे तू, हा? आणि एवढं करून आपल्या आईला ती आवडलीच नाही तर? हळू हळू हळू. हे बघ, असं असं नाही होणार. आईला ती मुलगी नक्की आवडणार. हा तसंच हो. आणि दादा, ज्या अर्थी ती मुलगी जलस होते ना, त्या अर्थी तिला पण तू आवडतोस, है ना? आणि मी माझ्या एका मैत्रिणीशी बोलणार आहे. हा, मग तू तिला तुझी प्रेयसी म्हणून घेऊन जा, तुझ्या खऱ्या प्रेयसीला जलस करायला. हळू ना. अरे ते कोण ऐकणार आहे यार? अरे कोणीतरी ऐकेल आपलं. तुला मी सांगितलं ना. बट वा, कमाल आहे. मी जे तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर उपकार केले होते ते तुझ्या लक्षात आहे ना? ऑब्व्हियसली बाई. अरे तुझ्यामुळे मला माझं प्रेम मिळालं. आता मी तुला तुझं प्रेम मिळवून देणार 100%. जरा इकडे सरकून बस ना थोडं. अगदीच तिकडे जायचे, इकडे सरकून बस. देवी आई, मला बोलवलंस? हो, डोळे मीट आणि हात पुढे कर. देवी आई, आज काही मस्करीचा मूड आहे का तुमचा? पारू, तू जेव्हा घरात आलीस तेव्हा तोंडातनं एक शब्द नाही निघायचा तुझ्या, आणि आता कशी चुरू चुरू बोलतेस? नाही, तसं नाही. मग सांगते ना, डोळे मीट आणि हात पुढे कर बरं. उघड डोळे. देवी आई, हे कानातले आवडले तुला? अगं सांग ना, आवडले का?
मला माहिती होतं तुला नक्की आवडणार आणि तुला शोभूनही दिसतील. माझ्याकडून तुझ्यासाठी पाडव्याची भेट. सुखी रहा. थँक्यू. मी आलेच.